पुढची बातमी पाहूयात। तुमच्याकडे रोटविलर, पिटबुल, जर्मन शेफर्ड, डॉबरमॅन जातीचा श्वान आहे आणि तुम्ही कोल्हापुरात राहताय का? तर मग ही बातमी तुमच्यासाठी आहे, कारण या सर्व जातीच्या श्वान मालकांना आता काही नियमांचं पालन करावं लागणार आहे। तुमच्या श्वानाला घराबाहेर घेऊन जाताना काही नियम आणि अटी पालिकेने लागू केल्यात। कोणते नियम आहेत पाहूयात या रिपोर्टमधून। कोल्हापुरात पाळीव श्वानांसाठी नवे नियम। नियम पाळा, नाहीतर श्वान जप्त होणार। तोंडाला जाळी, गळ्यात पट्टा असेल तरच तुम्ही तुमच्या श्वानाला घराबाहेर आणू शकता। हा नियम लागू केलाय कोल्हापूर महापालिकेनं। रोटविलर, पिटबुल, जर्मन शेफर्ड, डॉबरमन अशा विविध जातीचे श्वान कोल्हापुरात अनेक प्राणी मित्रांकडे आहेत। या श्वानांना घराबाहेर फिरवताना यापूर्वी काही नियम नव्हते, मात्र आता पालिकेनं श्वानांसाठी काही नियम लागू केलेत। तोंडाला जाळी असेल आणि गळ्याला पट्टा असेल तरच श्वानांना बाहेर फिरवता येईल। हे नियम पाळले नाही तर मात्र तुमच्या श्वानाला जप्त केलं जाईल। कुठल्याही प्रकारे तो डॉग हा उघडा, म्हणजे त्याचं तोंड उघडं राहणार नाही अशा प्रकारे मजल घालायची आहे आणि त्यानंतर त्याला सुद्धा त्रास होऊ नये, म्हणजे श्वास घ्यायला त्रास होऊ नये अशा प्रकारचं ते प्रिकॉशन घ्यायची आहे। बाकी मग त्याची जी काही दोरी आहे तर ती सुद्धा चेन चांगल्या प्रकारची असावी अशा उपाययोजना आम्ही केलेल्या आहेत। आणि जर का मजल न घालता उघड्यावर जर का असं डॉग फिरवल्याचं आढळलं तर ते जप्त करण्यासंदर्भात किंवा त्यांना दंड लावण्यासंदर्भात महानगरपालिकेमार्फत कारवाई करण्यात येणार आहे। कोल्हापुरातील श्वानप्रेमी सागर पाटील यांच्याकडे 3 डॉबरमन जातीचे श्वान आहेत, पण हे श्वान खरंच आक्रमक असतात का हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला। मुळात कोणताही डॉग अग्रेसिव्ह नसतो, माणूस त्याला अग्रेसिव्ह बनवतो। त्याला वेळेवर फिरवायला न घेऊन जाणे, वेळेवर खायला न देणे, बसता उठता त्याला मारणे, अशामुळे डॉग अग्रेसिव्ह होत राहतो। जर तुम्ही त्याला प्रेम केलं तर तो अग्रेसिव्ह होत नाही। आणि मोस्टली कुठलाही डॉग अग्रेसिव्ह हा नाही आहे, फक्त लोकांनी त्याला अग्रेसिव्ह बनवलेला आहे। आम्हाला तरी कोणताही डॉग अग्रेसिव्ह वाटत नाही, एवन गावठी असला तरी सुद्धा। दरम्यान पालिकेच्या निर्णयावर श्वानप्रेमींची काय प्रतिक्रिया आहे ते पाहूयात। हे डॉग कुठेतरी बाहेर जाणार, त्यांच्या गळ्यात पट्टा असलाच पाहिजे ह्या मताशी मी देखील सहमत आहे, कारण ते हिंसक जातीचे आहेत। माझ्या घरी आहे तो हिंसक पण आहे आणि एक प्रेमळ पण, असे 2 डॉग आहेत। पण जे हिंसक आहे त्यासाठी पट्टा वापरलाच पाहिजे, पण कारवाई करणार आणि डॉग जप्त करणार अशा पद्धतीचे ज्या कठोर आहेत त्यामध्ये थोडी शिथिलता महानगरपालिकेने केली पाहिजे अशी आमची आज भूमिका आहे। ऍक्च्युली जर बघितलं ना, भटक्या कुत्र्यांचा जो विषय आहे, प्रत्येक रस्त्याला तुम्हाला आज घोळक्यांनी 10-15 भटकी कुत्री दिसतात, पण तीच कुत्री जर त्यांना जर चावली तर त्यांना रेबीज होऊ शकतो। त्यामुळे ऑलरेडी जी पाळणारी जो क्लास आहे किंवा जी लोक असतात ते आपल्या सिक्युरिटीसाठी त्यांनी पाळलेले असतात आणि त्याच्यावर व्हॅक्सिनेशन वगैरे प्रॉपर केलेलं असतंय, त्यामुळे त्यांना काळजी असतेच। पण महापालिका म्हणजे तो मूलभूत प्रश्न नागरिकांचे विषय सोडून की कुत्र्यांच्या बाबत जो केलं हे पूर्ण चुकीचं आहे। कोल्हापूरमध्ये अनेक समस्या आहेत, त्याचप्रमाणे भटक्या कुत्र्यांची सुद्धा समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे। जर कोल्हापूर महापालिका पाळीव कुत्र्यांच्या बाबत नियम लावून कारवाई करत असेल तर भटक्या कुत्र्यांचा देखील महापालिकेनं बंदोबस्त केला पाहिजे। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर।